33वा दिवस. सकाळी 6:30 वाजता. मी बंद करणार आहे आता फुटेज देणं ब्रो. फक्त त्याच्यामुळे इकडे माहितीये कारण तिचं माझ्यासोबत भांडण चालू आहे. बाकी अजून काहीच नाहीये. टॅलेंट नाहीये काहीच गाणं बस तिचं म्हणते मी. अच्छा हा मला वाटतं स्वतःबद्दल का बोलतेस. इव्हन माझ्या बरोबर पण फक्त भांडण्याचं तिला फुटेज मिळतंय म्हणून ती इकडे. काहीच टॅलेंट नाही काहीच नाही केलंय तिने लिटरली. फक्त भांड मोहीम मध्ये पण कुठल्या मोहीम मध्ये जिंकते जिकडे फिजिकली भांडायचंय. सकाळी 9 वाजता. नवा दिवस नवी उमेद आणि नवी मोहीम. नमस्कार. राम राम. काय बरं आहे नवा. न्यारी झाली का. कशी झाली. यम्मी यम्मी. न्यारी म्हणजे ब्रेकफास्ट. तिला अजून न्यारी म्हणून माहित नाही. काय ग रमशा. आता माहित झालं. आत्ता माहित झालं. खूप मिस करत असाल ना तुमच्या शहरातला ब्रेकफास्ट. आणि काय तुम्ही इथे किती दिवस ते ब्रेड बटर खाणार. जरा गावरान न्यारी जी असते ती जरा खाऊन बघा एकदा म्हणजे बरोबर ताकद येईल. चालेल. भाकरी चटणी भाकरी गुळ आणि तूप चटणी. बरं मला सांगा आता भाताचे किती प्रकार आहेत. कोलम बासमती जास्मिन राईस अजून तुकडा ब्राऊन राईस रेड राईस. बरंच काय काय माहिती आहे तुम्हाला. प्रकार तर तुम्हाला माहिती आहेत तांदळाचे. तांदूळ कुठे मिळतो. दुकानात. दुकानात सगळे मिळतं. दुकानातच मिळतो. तयार कुठे होतो तांदूळ. झाडाला लागतो. झाडाला लागतो. अरे बाबा शेत असते. पीक. मला पीक म्हणजे फक्त बरोबर. साधारणतः वर्षातून किती वेळा तांदळाचं पीक घेतलं जातं. अंदाज सांगितलं तरी चालेल. एकदाच 2-3दा येत असेल. 2-3दा. रमशा 2. मी गेस करते. तर पीक साधारण शेतामध्ये 2दा किंवा म्हणजे ज्यांची शेतजमीन मोठी असेल तर तिथे पीक हे 3दा घेतलं जातं. बरं मला सांगा एका शेतकऱ्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात. पाणी. बरोबर. वेदर कंडिशन. बरोबर. विकत घेणारे लोक शेतकरी आणि त्यांना मदत करतात ती लोक काढायला. तुम्ही सगळं सांगितलं पण एक गोष्ट सांगितलीच नाही. शेतकऱ्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाची असते ती जमीन. शेत जमीनच नसेल तर तो शेती करणार कुठे. सगळ्यात आधी महत्वाचं असतं ते शेत जमीन. शेत जमीन नंतर नांगरणी पेरणी आणि कापणी. नांगरणी म्हणजे काय आपण सडे तयार करतो. मग त्याच्यानंतर होते ती पेरणी आणि मग येतं पीक आणि मग कापणी. या सगळ्याची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत त्याची माहिती तुम्हाला मिळण्यासाठी आपल्याकडे खास पाहुणे येणार आहेत. बोलवायचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या खास पाहुण्यांचं. नमस्कार. आपल्या सोबत आहेत जितेंद्र अनंतराव भोसले, सूर्यकांत रघुनाथ भोसले आणि अलका सूर्यकांत भोसले. तुमचं आमच्या इथे मनपूर्वक स्वागत आहे आणि खूप आभारी आहोत तुम्ही आला तिथे. शेतीबद्दलची माहिती जर तुम्ही आमच्या मुलींना सांगितलीत तर खूप बरं होईल. तुम्ही कुठलं पीक घेता, जे आपल्याला पीक घ्यायचं आहे जी प्रोसेस असते ती किती महिने आधीपासून करता तुम्ही. पूर्वीची शेती वेगळी होती. आता औषधं लागतात फवारायला वगैरे त्याच्याशिवाय पिकच येत नाही आणि काय काय वेळेला दुष्काळ पडला तर काहीच परवडत नाही शेतकऱ्यांना. पण आता करावा तर लागतोच. आम्ही इकडे पिकवलं तर तुम्हाला तिकडे भेटतंय. म्हणूनच आम्ही म्हणतो ना की एक वेळ शहर बंद पडलं तर त्याचा परिणाम गावावरती होणार नाही. गावावरती पण गाव जर बंद पडलं तर पूर्ण शहर बंद पडू शकतं. शहर बंद.
बरोबर. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आत्ताच्या घडीला शेतीमध्ये काय समस्या आहे? भांडवल कमी पडतं. आता ते दुकानदार असतात त्यांच्याकडून आपण भांडवल उचलायचं. ऊस गेला की अर्ध पैसे त्यालाच जातात. आपल्याला काय राहतच नाही म्हणजे असं. मग त्या समस्याला तोंड द्यावं लागतं आम्हाला. मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही कामाची विभागणी कशी करता शेतामध्ये? आता ट्रॅक्टरनीच आता ऊस गेला की रोटर मारायचा. बरोबर. ट्रॅक्टरनीच मशाक करून घ्यायची. बरोबर. ट्रॅक्टरनीच पेरून घ्यायचं. दादा तुम्ही काय सांगाल? तुम्ही शेतात काम करत असता तेव्हा जास्त तुमचं लक्ष म्हणजे जास्त कल कुठच्या पिकाकडे असतो? ऊस, हळद. म्हणजे सातत्याने मिळणारं या भागातलं पीक जर म्हणाल तर ऊस आणि हळद जास्त आहे. म्हणजे एकावेळी एकच पीक लावता की एकावेळी 2-3 पिकं लावू शकता? लावू शकतो काय? एकत्र लावलं तरी चालतं. एकत्र लावलं तरी चालतं. 4 सऱ्यात लसूण लावायचा, 4 सऱ्यात कांदा लावायचा, 4 सऱ्यात हरभरा लावायचा. जसं म्हणजे आपल्याला वर्षभराचं खायला राहील असं करायचं. बरोबर. कळले तुम्हाला माहिती? विचारा प्रश्न आले पाहिजेत. दादा तालीम मध्येच आम्ही शिकू आता, म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्यासारख्या मुलींना खुरपच धरायला येत नाही का प्रश्न आहे. खुरपं माहिती आहे का? काय खुरपं माहिती आहे का तुम्हाला? ते ना बेनायचं. जे काही तुम्हाला प्रश्न आहेत, अवजारं वगैरे ती सुद्धा तुम्हाला तालमीत बघायला मिळतीलच. पण मंडळी तुम्हाला सांगतो, आज मोहिमेचा उद्देश आहे कष्टकरी राजाची मेहनत. आणि हीच आमची मोहीम आहे. कष्टकरी राजाची मेहनत म्हणजेच काय, तर अन्नाची किंमत काय असते हे आज तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणून आजची खास मोहीम आपण ठेवलेली आहे. आपण सहजासहजी किती म्हणतो ना, मला ही भाजी आवडत नाही आणि ताट बाजूला करतो. मला सांगा, एक साधारण हॉटेलमधली डिश एक आपण नॉर्मल घेऊया, एक दाल फ्राय किती रुपयाला असेल? 300-350 रुपयाला वगैरे. 350 आरामशीर. डाळीचा भाव काय? तुम्हीच दादा सांगा, डाळीचा भाव काय सध्याचा? आता 100 रुपये किलो डाळ आहे. तर डाळीचे दर वाढल्यात. बरं, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला किती मिळतं? आम्हाला तर 60 नाही घेणार. 60 रुपयांनी त्यांच्याकडनं घेतलं जातं. म्हणजे आपण म्हणतो ना, जो मेहनत करतो त्याला फळच नाही मिळत. शेतकऱ्याला काय नाही, व्यापाऱ्याला भरपूर पैसे. व्यापाऱ्याला भरपूर पैसे. आज तुम्हाला शेतात उतरून शेतातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मी भोसले परिवारांचा आभारी आहे की तुम्ही इथे आलात आणि आमच्या मुलींना मार्गदर्शन केलं. आणि नक्कीच तालमीत या तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकून घेतील. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहेत. चला तर मग, अरे निघा रे. मी 2 मिनिटंही चालली तर मला खूप त्रास व्हायला लागतो, कारण पाय भाजलेला आहे. त्यामुळे मी नाही परफॉर्म करू शकत, कारण डॉक्टरनी मला रेस्ट सांगितलंय, 100% रेस्ट. सकाळी 11 वाजता उन्हात तान्हात घाम गाळत राब राब राबतो. कडाक्याच्या थंडीत रात्रभर पिकाची राखण करतो आणि पावसा पाण्याच्या सरी डोईवर झेलतो. अशा या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची मेहनत आज मुलींना कळणार. बघू यांची तालीम कशी होणार. काका, पहिला तुम्ही मला ह्याच्याबद्दल सांगा, कारण आम्ही बैलाच्या मागे बैल गाडी बघितलेली, आता दुसरं काहीतरी आहे. ही नांगरी आणि ती बैल झोपले ती शिवाळे. आमची ओळख करून द्या काका. असंच तुम्ही त्यांना कामाला लावते. ह्याचं नाव हिरा आहे, ह्याचं राजा. राजा. ही एकानं धरा आणि ही बैल एकानं धरा. सरळ ठेवायचं हे दादा. सरळ. एक हात इथं आणि एक हात इथं असं धरायचं. म्हणजे ही मशागतीची पहिली स्टेप आहे. नांगरणी. हा, रोटर. मला सांगा की मी एकटी कसं करणार? एकटीच करायचं. काय धरायचं फक्त, काय नाही, कुठे जात नाहीत बैल. बैलगाडीची शर्यत आमची झाली आहे, तर बैलांची थोडस असं नातं जुळलेलंच आहे पहिल्यापासून. राजी वाकडे तिकडे का चाललंय माझं? वाकडे तिकडे नाही, असं सरळ धरायचं. असं सरळ धरायचं. माझं असं असं का जाते? मी काय चुकते? हा, चुकतंय तर असं धरायचं. असं धरायचं. राजी परत वाकडे गेलं. नाही, हाय सरळच आहे. असं एकदम घट्ट धरून ठेवावं लागतं, नाही तर ते इकडे तिकडे जाणार आणि तुम्ही पण पडणार आणि बैल पण इकडे तिकडे जाणार.
आता बैल सोड ही दर फक्त. ते नांगराचं जो लाकूड आहे ते माझ्या वजनेहून पण जास्त वजनेचं आहे, कारण की त्यात माती भरली जाते आणि त्या माती भरण्यामुळे ते अजून हेवी होतात. नांगरणी हे किती कष्टाचं काम आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट नाही सांभाळायची, तुम्हाला ती नांगरी सांभाळायची, तुम्हाला ते बैलांना कंट्रोल करायचं, तुम्हाला तुमची डिरेक्शन कंट्रोल करायची, आणखीच तुम्हाला त्यांच्या पाठीपाठी पळायचं पण आहे. हे तर फक्त एक पार्ट आहे शेतीचं, म्हणजे ह्याच्याहूनही अजून इक्वली कष्टाचे कामं तुम्हाला करायला लागतात, तेव्हा जाऊन आपल्या ताटात अन्न येतं. फार्मर्ससाठी यु नो सल्यूट आहे माझा. आणि आणखी भरपूर काही काही स्टेप्स राहिलेत, तर आता चला ते बघूया कसं करतात. हे रोटावेटर आहे. जमिनीची म्हणजे लेवल खालची माती वर और वरची माती खाली मिक्स करण्यासाठी हे समजलं का हेतल ताई? देवा करू शकते मी, ताकद दे, होईल माझ्याकडनं. येडी नाही आहे मी, खूप हुशार आहे मी. मागे जेव्हा ट्रॅक्टरची मोहीम होती तेव्हा थोडेसे ॲक्सिडेंट्सच्या त्या भीतीमुळे मी खूप घाबरलेली. मम्मी आय लव्ह यू. नाही काय करू? क्लच काय? क्लच कुठे? हे क्लच आहे, हे क्लच. ओके. ब्रेक कुठे? ब्रेक कुठे? मी अशी मुलगी आहे जी कधीच कुठल्याही भीतीच्यामुळे माघार घेणार नाही. हा केलं 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 केलं. आय थिंक 3-4 हफ्त्या पहिले इमॅजिन पण नाही करू शकली असती. ते मी आज इकडे या ट्रॅक्टरवरती बसून केलंय. आजची मोहीम मी जिंकाव की ना, पण माझी खरी जीत इकडेच झाली. हे खरंच एका मिक्सर सारखंच आहे, ग्राइंड होतंय कंटिन्युअसली. ते काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताजा ताजा माळव्याचा हुईला या भार. आज मी रोटावेटर चालवायला शिकली आणि त्याने हा फरक पडलाय. म्हणजे आधी माती अशी होती आणि आता ती अशी एकदम सॉफ्ट झाली आहे. तर आता मी एक्सायटेड आहे माझे पीक पेरण्यासाठी. आता आपण पेरणी करणार हो, आहोत. आपण चाड बांधायचं असेल. 4 होल मध्ये 4 पाईप. तर आपण हे काय गहूची पेरणी करणार आहोत का? गव्हाची पेरणी करणार आपण. हात सोडायचा असं नाही, असं नाही. असं चल राजी. नाही पकडायचं तसं ना. चल. म्हणजे हिला खेचायचं असेल तर हे जास्त करू आणि सरळ करायचं असेल तर लूज सोडू ना. आणि माझ्या पायाच्या पाठी असले पाहिजे ना. साईडला इकडे जाऊ मी. ते असं उचलायचं आणि असं वळवायचं. चल मग ते तिला उचलायला लागेल ना. आपल्याला फास्ट करायचंय बाबू आज मोहीमध्ये. आता आपण पेरणी करतोय. हेच आहे ते खिलर बैल जे आपले बावधानचे स्पेशालिटी आहेत. याच्यापेक्षा पण मोठे बैल असतात करून प्रॉपर सप्लिमेंट. बघितलं दर्शकांनो किती कष्ट आहे हे. या बैलांना मी आवडलो नाही. नांगरलं, रोटरलं, पेरलं, सारं घातलं. आता भिजवायचं आपल्याला. आपण पाणी सोडलेलं आहे असं. पाणी आपण किती दिवसांनी सोडायचं? पेरलं का नाही की दुसऱ्या दिवशी भिजवायची. परत 8 दिवसांनी भिजवलं चालते. 8 दिवसाच्या गॅपने. चालेल. मला माहिती नव्हतं की पाणी असं जातं. मला असं वाटलं की प्रत्येक असं पाणी द्यायचं असतं. आता दुसऱ्या इकडे मग आता दार करायचे. तार काढायचे ते असे. झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला. अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा हवी कुणाची.
मोहीम सुरू झाली की असं वाटत होतं की काहीच येत नाही, पण असं वाटतंय की आता काहीतरी येतं. दुपारी 2 वाजता आजची मोहीम सुरू करण्याआधी या मोहिमेचा उद्देश काय ते तुम्हाला सांगतो. सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणजे आपला शेतकरी राजा, त्याच्या कष्टाला मानाचा मुजरा देण्यासाठी आजची ही मोहीम आहे. आपला शेतकरी कष्टानं माळ रानात धान्य पिकवून काळ्या मातीतनं सोनं पिकवतो. मुलींनो, आजपर्यंत तुम्ही खेळण्यासाठी मातीत उतरलात, आज या मातीसाठी तुम्ही या खेळात उतरा आणि या मोहिमेत उतरा. काय मग कशी झाली तालीम? एकदम मस्त झाली. ते नांगरी जी असते ती पकडणं आणि त्यांना कंट्रोल करणं, हे मल्टीटास्किंगचं काम जे शेतकरी करताना ते त्याचं खरं कष्ट आज आम्हाला कळलं. श्रेजा, तुला बैलांनी धूळ चारली म्हणे. हो. मी आणि वर्षा होतो आणि सडनली अटॅक असं केला. प्रॉपर सप्लिमेंट. चला मोहिमेला सुरुवात करायची. मोहीम काय आता नीट समजून घ्या. म्हणजे ही मोहीम दोघांमध्ये नाहीये तर तुमच्या सगळ्यांमध्ये. म्हणजे पहिल्या फेरीत दोघं जातील, दुसऱ्या फेरीत दोघं जातील आणि तिसऱ्या फेरीत तिघं जातील. क्रम कुठलेही असतील. तुम्हाला हे ट्रॅक केलेलं दिसत आहेत. एकेका ट्रॅकमध्ये नांगरणी करत जायचंय तुम्हाला. तर सरळ रेषेत जायचंय आणि नांगरणी सुद्धा सरळ असली पाहिजे. बैल वाट चुकले किंवा ट्रॅक सोडून गेलात, पुन्हा नव्याने सुरुवात करायची. जी कोण कमीत कमी वेळेत मोहीम फत्ते करेल ती असेल विजेती. म्हणजेच दमदार नार. आणि जो कोणी असेल शेवट तो असेल हुसकाबार. स्नेहा, संस्कृती तयार आहात? 3, 2, 1. लाडकी चल, चला 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 सजन, लाडकी चला, लाडक्या सजन चला चला, अरे चला. बरोबर, वा स्नेहा वा. लाडक्या सजन चला, अरे चला ना. नीट लक्ष ठेव स्नेहा, नीट लक्ष ठेव. चला. हो हो संस्कृती परत जावं लागेल तुला, परत जावं लागेल. तुझी लाईन तिकडे तिरपी झाली आहे. पडू नकोस. काय बरोबर केलंय. वा 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 वा. लय मस्त. तुम्ही लाईन संस्कृती तुला पूर्ण परत करावं लागेल. नाही, मी मोडून याच ट्रॅकवर आली. जो माझा सेकंड ट्रॅक तुझी लाईन तिकडे तिरपी झाली आहे. संस्कृती, टाइम नको वेस्ट करू, परत स्टार्ट कर लगेच. वा. चल चल, ऑलमोस्ट झाले. चल चल. इकडे होतं असं. अरे ते अरे मी बरोबर 2 ट्रॅक नांगरून आली. ते धावतायत किती. नांगरणी बघा केवढ्या जोरात झाली. राजा. वा 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 वा. संस्कृती, तुला सुरुवातीपासून मोहीम करावी लागणार आहे, कारण इथे वेळेवरती सगळं आहे. मम्मी इकडनं आता परत तिकडे घेऊन जाऊ, मग तिकडनं सुरू करू. हो. 3, 2, 1. हळूहळू. बरोबर बरोबर बरोबर. त्यांना 2-2 लोक लागतात त्यांना फिरवायला. मी
आम्हाला काय हौस आहे का तुला 10 वेळा करायला सांगायची? सांग. ठीक आहे, तू ये बाजूला. वर्षा, कदाचित तुला जमलं तर. दादा मी अर्थ मधूनच आहे, मार्स मधून नाही आली आहे. दादा मला ते लागलं पण थोडे सुपर पॉवर्स माझ्याकडे. नाही दादा मी इकडूनच आहे, पण ते लागलं जोराने पायाला. ती बैल पाटे आली ना, ते जे नागरायचं असतं ते पाटीला पायाला लागलं. नाही, मोहिमांमध्ये लागतच. म्हणूनच आपल्या मदतीला आहेत पितांबरी, क्युरॉन प्लस, पेन रिलीफ ऑइल. करू वेदनेवर मात, जगू पुन्हा जोमात. चला, पुढची जोडी असेल वर्षा आणि रमशा. 3, 2, 1. चल 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 हीरा हीरा राजा चल हो चल हो चल 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 हळू हळू चल राजा हीरा चल 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 इथे थोडं लेफ्टला आहे बाळा. हा चल आता चल चालत चालत इथे 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 लेफ्टला फिरव फिरव फिरव. चल हो 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 चल हो व्हेरी गुड. आता यायचे चल. नाही 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 वर्षा, तुला मागे जावं लागेल. वर्षाताई मागे जाऊन वर्षा, मागे जावं लागेल तुला. बरोबर चालला बाळा. बदललाय तू वर्षा. चल राजा चल हीरा हळूहळू चल. चल राजा चल हीरा चल चल चालत राहा चल 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 चल. आता थांब. हो 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 चल चल चल. कळलं? करा परत, नीट कर. वा रमशा, खूप छान. वर्षा तयार आहेस? 3, 2, 1. हळू 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 वर्षा, घाई करू नको. घाई करू नको. कंट्रोल कर. बरोबर बरोबर. घाबरू नकोस त्यांना. बरोबर चालले, बरोबर. अशीच जा, ही स्पीड मेंटेन ठेव. फिरव फिरव. क्या बात है, क्या बात है. वाह 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 वर्षा वाह. थोडा दे लेफ्टला ये. बरोबर आहे. वाह वाह वाह. खूप छान वर्षा, खूप छान. पुढची जोडी असेल अंकिता, हेतल आणि श्रेजा. 3, हेतल 2, श्रेजा तयार. 1. राजा चल राजा चल चल राजा चल 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 चल. कंट्रोल कर. राजा चल. काय होणार माझ्याकडून? सावकाश. स्पीड मेंटेन कर. येतल राईटला, थोडं राईटला. जमले. मस्त येतल, मस्त. अंकिता छान. फिरव. लय भारी. अंकिता डाव्या बाजूला. अंकिता अरे नाही दादा इकडे. राजा चल पोचला चल लवकर चल. नाही काही नाही. चल रे. थँक्यू. थँक्यू बाळांनो. यो बॉय असं कसं कळणार त्यांना प्रेमाची भाषा कळणार. बरं श्रेजा, काळजी करू नकोस. या 2 बैलजोड्यांबरोबर तुला आणि संस्कृतीला आम्ही संधी देणार आहोत. ठीक आहे, चला. ते नांगरीचे बैल नव्हतेच वाटत मला, ते शर्यतीचेच बैल वाटत होते. कारण की त्यांना कंट्रोलमध्ये आणलं तर तुमच्या हातातनं नांगरी सुटणार हे गॅरंटेड होतं. म्हणून आय थिंक
त्यांच्यासोबत ही कॉम्पिटिशन ठेवणं हे माझ्या आणि श्रेयासाठी फेअर नव्हतं, म्हणून आम्हाला अजून एक संधी दिली आहे ह्या बैलांसोबत. चला 3 2 1 श्रेजा बरोबर आहे, बरोबर आहे. त्या साईडला हा चल 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 मस्त. वा वा मस्त. आतमध्ये रुतून ठेवा. चल सोन्या माणिक चल, चल सोना माणिक चल, सोना माणिक चल. आणि का चल एक फटका मार. संस्कृती थांबू ना दे. चल सोना माणिक चला. चापकाचा आवाज ऐकायचा. झाले बरोबर सरळ लागले. पण जमले. वा 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 वा. चल श्रेजा लवकर. आतापर्यंत बरोबर होता. वा 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 वा. श्रेजा चल चल बरोबर चल 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 चल. वा खूप छान. अतिशय उत्तमरित्या तुम्ही मोहीम पूर्ण केली. फत्ते कोणी केली, कोण ठरणार दमदार नार आणि कोण आहे फुसका बार हे आपल्याला रात्री पारावरती कळेल. तुम्ही दमलात खूप, भूक लागली. नुसतं अशा 2 तुम्ही सऱ्या केल्या आणि तुम्हाला भूक लागली. नाही नक्कीच हे जोखमीचं काम आहे, असं काही साधं सुद्धा काम नाहीये. कठीण परिश्रम आहेत त्याच्या मागे. बैलाला कोणी पाणी विचारलं का तुमच्यापैकी? कोणी मी विचारलं स्टार्टिंगला. पण बाकी कोणी विचारलंच नाही. मी पण विचारलं की पाणी वाणी दिलंय ना, कारण की एकदम पडणार नाही. दिलंय नाही. हे बघा कसं आहे, आपण आधी जेव्हा मोहीम फत्ते करून येता तुम्ही, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचा विचार केला की आपण पाणी पिऊया. त्यांना विचारलं का पाणी? बघा की माणूस किती गृहीत धरतो की आता आम्ही मागे उभे आहोत म्हणजे आमचा बैल आम्हाला बरोबर सरळ घेऊन जाणार आणि बरोबर फिरून घेऊन येणार. आणि आपला हक्क नाहीये बैलावर. ते हुकुमाचे ताबेदार नाही आहेत आणि आपण त्यांच्यावरती हुकूम गाजवू शकत नाही. तुमच्यावरती असं हुकूम केले आवडतं तुम्हाला? प्रत्येक वेळी तुम्ही मोहिमेचे नियम सुद्धा बदलायला लावतात. काय स्नेहा? वाटलंच होतं माझं नाव येणार आहे. बाकींचं काय, जे इकडून तिकडे करतात. मेंढीचं जेव्हा टास्क बाकीच्यांना पण विचारतो, हो की नाही वर्षा? काय आता तो बोलाय तो गेला, तो नका देऊ आम्हाला बैल, आम्हाला दुसरी बैल जोडी द्या. कारण की ते ओनरला पण सांभाळायला नाही होत होतं. म्हणजे तक्रार झाली ना. मी आता तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो आणि ही गोष्ट आता फिट करून ठेवा. पुढच्या काही दिवसात तुमच्यातली कोणतरी एक होणारे गावची लाडकी लेक आणि हे कोणाला व्हायचंय हे तुम्हाला तुमचं ठरवायचंय. आणि तिला मिळणार आहे 25 लाख रुपये. तुम्ही जेव्हा कार्यक्रमात आला होतात तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी खेळत होतात, पण आता तुम्ही गावकऱ्यांसाठी खेळलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी खेळलं पाहिजे. कारण त्यांनी तुमच्यावरती खूप अपेक्षा ठेवल्यात आणि आत्ता या क्षणाला येऊन जर तुम्ही असं काही वागलात किंवा असं तुमच्या वागणुकीतून काही दिसलं त्यांना, त्यांचा अपेक्षाभंग होईल. ज्या गोष्टी तुम्हाला वाड्यामध्ये खटकतात, ज्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटतायत आणि जिथे चूक होते, कोणावर चुकीचं वागलं जाते, तिथे आवाज उठवला पाहिजे. पथनाट्य केलं ना तुम्ही, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत तिथे तुम्ही एकत्र आलात, इतकं छान सादरीकरण केलं आणि ते करताना तुम्हाला ती जी अडचण आहे गावातली ती समजली. आणि तुम्ही जर बघितलं की ज्यांनी स्त्रियांच्या तुमच्या गटापैकी स्त्रियांचं ज्यांनी केलं होतं त्यांचे प्रॉब्लेम दाखवले, तिथे स्त्रिया व्यक्त झाल्या.
स्त्रियांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत काही संदेश हा पोचवला तो उत्तमच आहे आणि गरजेचा होता. दारू सोडा, संसार जोडा. बोला सगळ्यांनी, दारू सोडा, संसार जोडा. दारूबंदी झालीच पाहिजे, त्याच्यावरती सर्वांनीच म्हणजे विचार अमृत केला पाहिजे. आणि आज आपण इथे मातीत उभे आहोत, तर मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी या मातीचा मान राखण्यासाठी माती उचला. या मातीला साक्ष ठेवून आम्ही आज शपथ घेतो की महाराष्ट्राच्या लेकी म्हणून आम्ही नाव काढणार, प्रत्येक मोहिमा गाजवणार आणि गावची लाडकी लेक होऊन दाखवणार. आज मशागतीची मोहीम मुलींनी फत्ते केली आणि सराईतपणे नांगर चालवून रमशा विजयी झाली. रात्री 8 वाजता. नमस्कार. नमस्कार. मोहीम फत्ते करून कसं वाटतंय? काय शिकलात आज? अन्नाची किंमत कळली. कारण एक त्या भाताच्या शेतामागे किंवा एक त्या ज्वारीच्या कणामागे किती घाम गाळलेला असतो, शेतकऱ्यांनीच नाही पण प्राण्यांनी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला कळून आल्या की किती मेहनत जाते एका कणाच्या मागे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला संधी दिली आणि शेतकऱ्यांकडून शिकण्याची संधी दिली. खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. वर्षा, मला आज कळालं की ना आम्हाला 2 राऊंड मारता एवढं थकलो आम्ही, पण ती लोक कंटिन्युअसली 3 to 4 hours राऊंड मारतात. आणि एवढं मारल्यानंतर एवढं सगळं काय केल्यानंतर एवढे थोडेसे पैसे त्यांना भेटतात, तर ती खूप अंडरपेड आहे. तर आय थिंक आपल्याला असं इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे ज्याच्याने त्यांना खूप थोडे तर जास्त पेमेंट भेटेल. वा, या गोष्टीचा अभिमान वाटतोय आम्हाला की तुम्हाला शेतकऱ्याची किंमत कळली, अन्नधान्याची किंमत कळली, त्याच्या कष्टाची किंमत कळली. पण सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे माणसाची किंमत. बघा की काही माणसं आपल्यासाठी खूप मौल्यवान असतात, त्यांचं काही मोल नाही ठरवत येत आपल्याला. आणि काही माणसं अशी असतात की ज्यांना आपण किंमतच देत नाही, म्हणजे त्यांची किंमत असते ती कवडी मोल असते. तर आपल्याला आता एक करायची एक लुटूपुटूची मोहीम. तयार आहात? तर आता या मोहिमेत तुम्हाला सांगायचं आहे की या वाड्यातली कोणती व्यक्ती तुमच्यासाठी अनमोल आहे आणि कोणती व्यक्ती तुमच्यासाठी कवडी मोल आहे. अनमोल म्हणजे प्राइसलेस आणि कवडी मोल म्हणजे ज्याला आपण काहीच किंमत देत नाही, म्हणजे ऑलमोस्ट 0. आणा चला, कोणापासून सुरुवात करायची? मालकीनबाई. मालकीनबाई सांगा. हेतलला अनमोल, कारण की जर इकडे कुठली एक व्यक्ती असेल जी सुरुवातीपासून मला सपोर्ट करत असेल किंवा जे खरं असेल तोंडावरती सांगत असेल, जे दम असेल खरं सांगायचं, तर ती हेतल आहे. आणि खूप प्रेम करते मी तिच्याशी, माझ्या आईसारखी आहे ती. आणि कवडी मोल ऑब्व्हियसली ससा, कारण की तिला मी किती पण इग्नोर करते ना, तिच्यात खूप मस्ती आहे. ती मध्ये मध्ये येऊन टोचून 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 काहीतरी बोलणार, अननेसेसरी कमेंट्स करते. काल रात्री मी बसलेलो रसिकासोबत, तर रसिका काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती. मला म्हणते चल निघ इकडून, आणि म्हणते हो मी सेट विकत घेतलाय. काय घाणेडे घाणेडे शब्द ऐकायला तरी येतं का तुला? काय म्हणते? बस सगळ्यांनी बघितलंय, तोंड बंद ठेव. बनवून तर भिकारी बोलली मला अशी बोलते, कोणाला पण काही पण कुठे पण काय पण बोलत असते, माहित नाही स्वतःला काय समजते कुठून आली. तर म्हणून कवडी मोल. संस्कृती, यावर काय म्हणणे तुझं? खरंच मी एवढी थकली आहे ना, म्हणजे मला असं वाटतंय मला वोट आउट करून करून थकली आहे. आता हे मुद्दाम करायला लागली आहे स्नेहा. हर वीक ती कोणाला एकाला पकडते आणि त्याच्याशी भांडण करते. तूच करते. पहिले श्रेजा होती, मग वर्षा,
आता मी तर तिला स्वतःसाठी सगळे ग्रुप काय आहे नाही आता तिच्याकडे दाखवायला करायचा प्रयत्न. अरे तू बोल तिच्याकडे अजून काय सध्यासाठी दाखवायला नाहीये तर ती काहीही तुझ्यासारखी नाही मी नख आता बोल करून परत तुलाच बोलायचं. अरे पण तुला जर तुला आवडत नाही तू सगळ्यांचा शृंगार वेगळा असतो तुला शिकवून देऊ का मी कसं नख आणि हे लावायचं मला फेक ऍटलीस्ट बाहेर ना तरी. अरे मी खूप सुंदर मला दादाच बोलत असते इतके डोळे फेक नख फेक लॅशेस फेक. दादा तुम्ही नाही बोलत साडीमध्ये चांगली दिसते. हे आरोप लावते तुमच्यावरती. आरोप काय याच्यात दिसते ना म्हणून तर मला धमकी नको देऊ मला दिसते ना. नाही मला एवढंच म्हणायचंय की स्नेहा प्लीज सगळ्यांना कळून येते हे की तू मुद्दाम करायला लागलीस ही गोष्ट. प्लीज ही जेवढी तुझी एनर्जी आहे ना ती मोहिमेत टाक. तू टाकली टॅलेंट डेव्हलपमेंट करण्यामध्ये टाक. टॅलेंट कुठेतरी तू इकडे न वोट आउट पण काहीतरी दिसते. अरे चल आता तुला फक्त भांडण करून सगळं हे जर मिळत असेल ना तर हे तुला पण कळेल त्याची काही किंमत नाही राहणार आहे. भांडण करून जे तुला भेटतंय ना त्याची काही किंमत राहणार नाहीये. तर प्लीज ती एनर्जी टॅलेंट कल्टिवेट करण्यावर टाक. कारण की आम्ही सगळे इकडे थकलोय. नेक्स्ट मला माहितीये तुझं कोणतरी या वीक नंतर कोणतरी नवीन असेल नवीन भांडण करणारे. मला इंटरेस्ट नाहीये. रसिकाशी बोलत होती ना काल रात्री. तू रसिकाशी बोलत नव्हती. रसिका आम्हाला काहीतरी सांगत होती तुला मध्ये येऊन बघायचंय. कोणी इन्व्हाइट नव्हतं केलं कोणी नाही. दुखापटमध्ये आणि तुला तिचं सोडून ती काय आम्हाला म्हणते त्याच्यामध्ये इंटरेस्ट. तुला नाही वाटत की कारण तुम्ही असे ग्रुप बनवून बसताना मग आजूबाजूला गेलं की असं होतं. तुम्ही बोलताना की सर संबंध बनवा आम्ही प्रयत्न करतो प्रयत्न केल्यावर असं होतं. स्पेसिफिकली असं काही नाही आहे. स्पेसिफिकली आम्हाला काय म्हणते कारण की आमच्या तोंडावरती चिकटपट्टी आहे आणि काळजीची गोष्ट नाही. स्नेहा आणि वर्षा सर्वात आधी वाड्यात गेले. अंकिता आणि मला आणि श्रेजाला ही गोष्ट म्हणत होती त्याच्यात तुमचं कुठेही काही तुम्ही घुसून येऊन जर बघणार तर तुम्हाला सिच्युएशन ऍक्टर काय चालली आहे कळत नाही. रसिकाच्या तोंडावरती पट्टी नव्हती ती त्यावेळेस बोलू शकत होती पण आम्ही नाही आम्ही कॉन्व्हर्सेशन कसं करत होतो. तुला तू मला एवढं म्हणतेस घुसायचे काल सगळ्यांनी बघितलं कोण घुसत होतं कळलं ना. काल सगळ्यांनी बघितलं कोण घुसत होतं. तू एक काम कर तू कोण आहे असं करणारी निघून जा. मी तुला म्हटलं मी तुला म्हटलं स्नेहा तू बघ जरा तू काय करतेस बघ. मला तुझ्यासारखी फालतूगिरी बोलणं अपशब्द बोलणं ओरडाओरडी करणं माझ्या संस्कारात नाहीये तर मी करत नाही कळलं ना. तुझ्यासारखी बेशिस्त नाहीये मी. तोंडाला नाही गावातली मुलं अंघोळ नाही करत तुझ्या अंगातून वास येतो इतका अशी बोलते. काल तुला गाता नाही त्या मुलाला तर मग तो अंघोळ तरी करून आला पाहिजे. ऍटलीस्ट हे तिचे शब्द आहेत. इतकं प्रेम करते ती गावाल्यांना. कधी म्हणते काय म्हटलं कॅमेऱ्यावरती रेकॉर्डेड आहे. खोटे आरोप लावायला सुरू करायचे आता. दादा या कन्व्हर्सेशन होती तर तिने असं नाही बोललं जसं ती प्रेझेंट करते. ती अर्धी गोष्ट ऐकते तिची सवय आंटी सारखी ऐकत बसायची. स्टोरी वर्षा सांग काय बोलली होती. ते फ्रेंड्स एकमेकांचं कसं सांगतील सर. काय बोलायची हिंमत आहे ना तर ती हिंमत ओन अप पण करायची. बरं हे तर तू सांग कसं बोलली होती ती. ती जे काय बोलली ते बोलत होती तिची बडबड त्यांना माहितच नाही. वर्षा मी बोलतेय आम्ही दोघं बोलत होतो. मी बोलतेय आय एम स्पीकिंग लेट मी स्पीकिंग आय एम नॉट स्पीकिंग. यू आर हू आर यू टू डिसाइड इट. मी फक्त आय विल डिसाइड फॉर माय सेल्फ. बोलत राहा तिच्याकडे इतक्या दिवसापासून ती आतमध्ये बसली असते चेंजिंग रूमच्या असते मग बाहेर. अच्छा ऍटलीस्ट मी नाहीये ना. संस्कृती कार्यक्रमाची मर्यादा तुला माहितीये. हे बरोबर नाहीये संस्कृती. दादा मला आता खरंच या मोमेंट एकही शब्द नकोय फक्त तू तिला आता सॉरी म्हण. संस्कृती तुला तिला सॉरी म्हणायचंय की नाही. मला हिचा चेहरा नाही बघायचा. संस्कृती तू आत्ताच्या आता कोणवाड्यात निघून जा. संस्कृती आणि स्नेहाचा वाद वाढतच गेला आणि संस्कृतीने स्नेहाबद्दल किळसवाणा शब्द वापरला आणि स्नेहा पंचायत सोडून निघून गेली. स्नेहा बाहेर आहे. आय एम गोइंग होम. आज मी जाणार
आज मी जाणार. मला कुणीच थांबू नाही शकत. स्नेहा इथे पारावरती आहे. नाही येणार. ऍटलीस्ट मी बॅग घेऊन जाणार बाथरूमच्या आत. मग जे करायचं करा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतंय की आता स्नेहाने बाहेर यायला हवं की नको? मला वाटतं जे काही ती निर्णय घेईल आय विल सपोर्ट हर, कारण तिच्याबरोबर काय झालंय ते फक्त तिलाच माहिती आहे. अंकिता, तिच्यासोबत जे घडलंय ते आपण विचारही नाही करू शकत. म्हणजे ते अपशब्द यूज झाले. तर माझं असंच म्हणणं आहे, एकदा परत गिव्ह इट अ ट्राय. आपण सगळे बसू आणि सॉल्व्ह करू. श्रीजा, स्नेहाने यायला पाहिजे खरं म्हणजे इथे, आणि जे पण आहे ससाबरोबर त्यांचे जे पण इश्यूज चालू आहेत ते क्लिअर आउट करायला पाहिजे दोघांनी मिळून. हेतल तू स्नेहाकडे जा आणि स्नेहाला पटकन इथे घेऊन ये. Sneha, I know you're listening to me. I love you. I'm here for you. Take all the time and space you need. But you have to present your side of the story. मी नाही येणार ब्रो, मी घरी जाणार. Do you need anything? My bag's packed. हेतल, काय झालं? ती नाही करणार ते. असं नाही होत. आपण हा खेळ नाही म्हणलाय इथे, बरोबर आहे? नाही, कसं आहे, तुम्ही जेव्हा खेळ सोडून जाण्याची मुभा घेता तेव्हा तो गावकऱ्यांचा अपमान असतो. ऍटलिस्ट त्यांचा तरी मान ठेवा. त्यामुळे मला असं वाटतं की यावर चर्चा नको. आणि शो कुणासाठी थांबत नाही, ना माझ्यासाठी थांबेल, ना तुमच्यासाठी थांबेल, किंवा आपल्या कोणाच्या प्रॉब्लेमसाठी थांबेल. त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम इथेच थांबवतो आहोत. रात्री 11 वाजता. मला हे विचारायचं आहे की स्नेहा आणि संस्कृतीला कधी सांगितलं की ती तिला मारणार आहे किंवा फिजिकली काही पण करणार? तिकडे बोलले की हा मी कोणाचं तरी डोकं फोडून जाणार आहे. बघ, आपण ना रागात बोलतो की अरे तुला ना कानाखाली मारेल, बट दॅट डझंट मीन की शी विल ऍक्च्युअली डू इट. राईट नाव आय एम ऑनेस्टली ऑन स्नेहा साइड. बाहेर झालेल्या वादाचे पडसाद वाड्यात सुद्धा उमटले आणि वाड्यात 2 गट पडले. मी पहिल्यापासून संस्कृतीसोबत खूप क्लोज आहे, पण माझी सखी बहीण जरी असली असते ना, आय विल नॉट सपोर्ट हर इन दिस. आम्ही सपोर्ट नाही करत आहे. आम्ही जस्ट बोलतोय की स्नेहाला पण एवढे पर्सनल अटॅक्स नाही करायला पाहिजे. ऐक, पहिली गोष्ट, जर तुला असं वाटतं किंवा कोणालाही असं वाटतं ती पर्सनल अटॅक करते, तर त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही पण पर्सनल अटॅक कराल. दुसरी गोष्ट, जर तिने थ्रेटन केलं, संस्कृती फेल्स थ्रेटन, तिने जाऊन कोणाला सांगितलं का नाहीये की हिने माझ्याबद्दल असं बोललंय? मी तिला लहान बाळासारखं समजवलंय. तू शो मध्ये तुझी रेप्युटेशन करायला आली आहेस, तुला जी इमेज बनवायची, तुझं पुढचं करिअर आहे, डू इट विथ अ स्ट्रॉंग फाउंडेशन. तू सगळं फेक गोष्टी करते तर असं बाहेर निघून येणारच. आणि तुमच्या लोकांना पण ही गोष्ट बोलायची गरज नाही. बोललोय तिला. आय रिस्पेक्ट की तू बसून ऐकते. जर समोरचा तुला बोलायला आला आणि तू भांडायला सुरू झाली, मग कसं होणार ते? ती ऐकून नाही घेत. तुला माहिती, शी डझंट लिसन. आणि तिला वाटतं की ती जे पण बोलली ना ते खरं आहे, एकदम प्रॉपर आहे, आपण बोलूच नाही शकत. इट्स हाय टाइम आपण सगळे बसून एकत्र बोलूया.